इमारतीच्या छताला तडे, आवारात खासगी वाहनांची पार्किंग, कर्मचारी निवासस्थानाची दुरावस्था. हे चित्र आहे पेठ तालुक्यातल्या करंजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचं. आदिवासींचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या या आरोग्य केंद्रावरच उपचार करण्याची वेळ आली आहे. 2004 मध्ये म्हणजेच 24 वर्षापूर्वी ही इमारत बांधण्यात आली. इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या छताला तडे गेलेले असून ते कधीही कोसळेल अशी त्याची स्थिती आहे. 24 वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या यात वाढ झाल्याने रुग्णांवर उपचार करताना जागा अपुरी पडत आहे. दररोज शेकडो ओपीडी या ठिकाणी होतात. लहान मोठ्या आजारांवर उपचारही होतात. मात्र डॉक्टर तसंच इतर कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागत असल्याचं वास्तव लपून राहत नाही. गेल्या 4 वर्षापासून जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे इमारतीचं दुखणं मांडायला सदस्य नाही. प्रशासकाचंही इमारतीकडे लक्ष गेलं नसल्यानं निर्लेखनाचा विषय तसा समोर आलेला नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याने मुख्यालयी राहावं म्हणून त्यासाठी निवासस्थानं बांधण्यात आलं खरं, पण त्याचीही अवस्था या इमारतीपेक्षा वेगळी नाही. इथे राहतानाही जीव मुठीत घेऊनच राहावं लागतं. सगळं डोळ्यांना दिसत असलं तरी गारहाणं मांडायचं धाडस अधिकारी कर्मचारी करू शकत नाही. आदिवासींना आरोग्य सुविधा देणारं केंद्र आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची दशा बदलणार का, हा खरा प्रश्न आहे.